असे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण नाही काष्ठाचा गुमान नाही कष्टाचा नाही काष्ठाचा गुमान कष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन 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 नाही काष्ठाचा गुमान काष्ठाचा गुमान नाही काष्ठाचा गुमान काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन 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 प्रेम प्रीतीचे बांधले प्रेमाप्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेमाप्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले पदरी घाली पिळा पदरी घाली पिळा पदरी घाली पिळा पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा 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 प्रेम प्रीतीचे बांधले प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे बेणे देवे आकारावे बेणे देवे आकारा बेन देवे आकारावे बेन देवे आकारावे बेन देवे आकारावे बेन देवे आकारावे तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे बेणे देवे आकारावे बेणे देवे आकारावे बेन देवे आकारावे बेन देवे आकारावे बेन देवे आकारावे बेन देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे
बांधले न सुटे काही केले ते न सुटे काही केले विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रस्तुत प्रसंगी असणारी या कोतुंबाई मातांच्या दरबारातली असणारी आदिमाया शक्तीची सेवा गेल्या 37 वर्षापासून या ठिकाणी नामसप्ताह चालू आहे आणि कलशारोहणाला झाली बहुतेक 13 वर्ष. बरोबर आहे, 13 वर्ष. नमन माझं तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना. इकडं आहे या परिसरात जरा कमी पाणी, पंचक्रोशीत आहे जरा कमी पाणी, पण एवढी बी असून तानातानी तुम्ही लोक लय शहाणी. कारण आपल्या प्रापंचिक अवस्थेतनं थोडाफार हिस्सा धर्मार्थ द्यावा ही शहाणपणाची भूमिका तुम्ही लोकांनी 13 वर्षापूर्वी घेतली आणि मिळालेल्या संपत्तीतून सगळं खिशात न कोंबून ठेवता खिशात हात घालायला एवढी तानातानी असून सुद्धा, शहाणी असून सुद्धा करत नाहीत. हे एवढी तानातानी असून सुद्धा मिळलेल्या संपत्तीतला हिंदू धर्माकरता देण्यासाठी वाटा तुम्ही खिशात हात घालायला केला नाही. आळस म्हणून आदिशक्तीच्या मंदिराला चढला सोन्याचा कळस. विठ्ठल विठ्ठल ठराविक मंदिर आहेत सुवर्ण कलशाची आणि आदिमाया शक्ती आईच्या मंदिराला सोन्याचा कळस चढवल्यामुळं तुमच्या घरामध्ये संसारात सुद्धा सगळं सुख नांदणार आहे सोन्यावानी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज निर्व्याज्य प्रेमाची ताकद सांगतात, पॉवर सांगतात, शक्ती सांगतात. निर्व्याज्य प्रेम ज्याच्यामध्ये कुठलाही हेतू दडलेला नाही, निर्हेतुक असं जे प्रेम आहे ते निर्हेतुक प्रेम तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. 2 दृष्टांताचा आधार घेऊन एक सिद्धांत प्रेमाचा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये उद्घृत करतात. विठ्ठल 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 दृष्टांत 2 आहेत, सिद्धांत 1 आहे. सिद्धांत आहे निर्व्याज्य प्रेम करा, निस्सीम प्रेम करा, हेतू दडलेला नसायला पाहिजे त्या प्रेमामध्ये, असं प्रेम करा. महाराजांनी अभंग का लिहिला माहिती आहे? आता पहिल्यांदा सांगतो अगोदर, हे कीर्तन देवळातलं नाही, हे कीर्तन मंदिरातलं नाही, हे कीर्तन तुमच्या माझ्या उंबऱ्याच्या आतलं, चौकटीच्या आतलं, घरातलं आहे. तुकाराम महाराजांनी अभंग लिहायचं कारणच हे घडलं. तुमच्या माझ्या प्रपंचात तुकाराम महाराजांनी डोकावलं. घरामध्ये डोकवून जेव्हा तुकाराम महाराजांनी पाहिलं तेव्हा महाराजांना धक्का बसला. भाऊ भावाबरोबर भावासारखं वागत नव्हता, बापाचा मुलाचा संबंध बिघडलेला होता, सासू सुना जावा जावा एकमेकाशी प्रेमानं बोलत राहत चालत नव्हते. तुकाराम महाराजांनी कपाळाला हात लावला आणि म्हणले, ही लोक प्रेमाची गंगा यांच्या प्रपंचातली आटलेली आहे आणि दुराव्याची दरी निर्माण झालेली आहे. यांनाच प्रेमानं जगावं, वागावं, राहावं हे जर कळत नाही तर जे प्रेमानं जगू शकत नाही ते नालायक असतात. मग हे घरातच नालायक आहेत तर ह्यांना सप्त्यात आणून करायचं काय? हा उद्देश आहे महाराजांचा अभंग लिखाणाचा. प्रपंचात ही माणसं मूर्ख आहेत. प्रेमानं जगावं, वागावं, माणसाच्या जन्माला आलाय तर माणसासारखं वागावं ना.
हे माणसासारखं वागत नाहीत, वैरभाव जोपासत चाललेले आहेत. यांच्या प्रपंचातली प्रेमाची गंगा आटलेली आहे, दुराव्याचे दरे निर्माण झालेले. यांच्या घरात अगोदर प्रेमाचा ओघ निर्माण करावा लागेल. यांना प्रेमानं जगणं वागणं शिकावं लागेल. आणि मग मला सांगावं लागेल, बाबांनो, हे प्रेम तुम्ही प्रपंचात एकमेकाबरोबर करा आणि तो प्रेमाचा धागा मग मंदिरात जाऊन भगवंताबरोबर जोडा. जर तुम्ही प्रेमभावाचा धागा हा प्रपंचात शिकलेला, गाभाऱ्यात जाऊन देवाबरोबर जर तुम्ही तो प्रेमभावाचा धागा जोडू शकाल तर तो तोडायचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही. आणि तुमच्या प्रेमभावाला देव बोलतो यात विशेष नाही. देव भेटतो आणि अव्यक्त असणारा व्यक्त होतो, निर्गुण असणारा सगुण साकार होतो. तुमच्या प्रेमभावाला देव भिईल आणि तुमच्या पुढं अवतरित होईल. हा अभंगाचा गोषवारा. विठ्ठल विठ्ठल माग कळतंय ना माझं बोलणं? प्रत्येक शब्द कळतोय का? बरं आहे. मग प्रेमाचा ओघ निर्माण व्हावा याकरता मग महाराजांनी लोकांना हाका मारल्या, या रे लहान थोर. लोक झाली गोळा. तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज कशा करता आम्हाला एवढ्या तुम्ही घशाच्या शिरात आणून हाका मारताय, कशा करता बोलावलं? बोला, आम्ही झालोय गोळा आता, बोला. तुकाराम महाराज म्हणतात, काही नाही, मी तुमच्या घरामध्ये डोकावलं. बापाचा, मुलाचा, भावाचा, सासू सुना, जावाचा सगळ्यांचा संबंध विस्कटलेला आहे. प्रेमानं कोणी कुणाशी बोलत नाही. लोक म्हणले, थांबा, नाहीच आम्ही प्रेमानं जगलो, नाहीच आम्ही प्रेमानं राहिलो तर बिघडलं काय? तुकाराम महाराजांनी अजिबात वेळ न दवडता सांगितलं, मग तुमचं जगणं जनावरांचं आहे. प्रेम वजा मानवी जीवन बरोबर जनावराचं जगणं, ही व्याख्या सांगितली तुकाराम महाराजांनी. लोक म्हणले, ठीक आहे, तुम्ही एवढं प्रेम करताय ना, काय किंमत आहे त्या प्रेमाला सांगा बरं आम्हाला. महाराज म्हणले, प्रेमाची किंमत, वा 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 वा, ऐका प्रेमाची किंमत. आणि एका वाक्यामध्ये तुकाराम महाराजांनी प्रेमाची किंमत सांगितली. ते पूर्ण कीर्तनातलं महत्वाचं वाक्य आहे, मी उच्चारतोय, तुम्ही नीट ऐका. महाराज म्हणले, प्रेमाची अशी किंमत आहे बाबा, प्रेमानं जगाला जिंकता येतं. विठ्ठल 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 प्रेमामध्ये जगाला जिंकण्याची ताकद आहे. प्रेमानं हे बघा, हा व्यवहार आहे. तुम्हाला सांगू का, ताई माई आका दादा काका मामा नाना म्हणतंय ना, तोंडानं गोड बोलतंय ना, ते पोटाला पोटभर खातंय, निवाऱ्याला पडतंय. आणि या तोंडाचा जर अतिरेकी वापर एखादं करतंय तर ते दात पाडून घेतंय. प्रेमानं जगाला जिंकता येतो. अतिरेकीपणा का एक आपल्या वाडीचं मुंबईला चाललो, आण्यातनं एसटीला बसलं, पण त्याला बेला आलेला सुद्धा कळला नाही, इतकं जागलं होतं. एसटीला त्याला जागा बी अशी मस्त भेटली खिडकीच्या कडेला, वारं सुटलेलं मस्तपैकी, आणि ते झोपलं. तिकीट घेऊन ठेवलं नीट व्यवस्थित, झोपलं. त्याला मुंबईला जायचंय. बेला आलेला सुद्धा माहीत नाही झाला. गडी एवढा कंटाळलेला आणि झोपी गेला. बेल्यात काही माणसं बसली, ते बेल्यातलं एक बावळाट त्याच्याजवळ येऊन बसलं. अतिरेकीपणा करणार होतं ते, प्रेमानं जगत नव्हतं, चाटाळपणा करायचं. बेलावाल्यानं गाडी सुरू झाली की बघितलं, म्हणला हे का झोपला, भोसलेवाडीवाला आपलं झोपलेलं. म्हणला हे ना एसटीत का झोपावं, काय तुझ्या बापाचा तोटा आहे का, एसटीत झोपू नये नियम आहे वे. त्याला मुंबईला जायचं, झोपलंय विचार. बेलावाल्यानं चाटाळपणा गाडी सुरू केली की सुरू केला, बळच पाय बोटाचा वाजवायचं पत्र्यावर, धडा 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 धडा, का तर ह्याची झोप मोडावी. नाही जागा झालं भोसलेवाडीवाला. गाडी आळेफाटा सोडून गेली. ह्यानं लय प्रयत्न केला त्याला जागा करायचा. गाडी नाही वळली तरी त्याच्या अंगावर पडायचं. हा अतिरेकीपणा आहे ना. गाडी नाही वळली तरी त्याच्या अंगावर पडायचं. ते भोसलेवाडीवालं पक्क जागलेलं नाही जागा. शेवटी त्या आण्यावाल्याला ह्याला राग आला, बेलावाल्याला. म्हटलं एवढा प्रयत्न करून सुद्धा हे जाग होत नाही, याला झोपूनच नाही द्यायचा. अरे का तसा नालायकपणा करतो, झोपूनच नाही द्यायचा म्हणला. ओतूरच्या अलीकडंच गाडी होती तोपर्यंत ह्यानं काय केलं, बेलावाल्यानं आपल्या वाडीवाल्याला खांद्याला धरला डायरेक्ट. लय प्रयत्न केला तरी उठलं नाही. मग शेवटचा प्रयत्न खांद्याला धरून गदा हलवून जागेला, हो
उडा 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 उडा. हे वाडीवालं दचाकलं जागा झालं, म्हणला गाडी घाटात गेली का नागरटीत गेली का झाडावर गेली बाबा. आणि एवढं कोणी डेअरिंग करून आपल्याला उठवणार ओळखीचं नव्हतं गाडीत बसलेलं आणण्यातनं कोणी. कोण एवढी माझी झोप मोड का केली. बाहेर बघितलं त्यानं. अरे म्हणला अजून मला चांगलं 3 तास झोप मिळली असती, मला पार भेंडीच्या पुढं जायचं, 3 तास झोप झाली असती. कोणी मूर्खपणा केला आणि माझी झोप मोडली. वैतागलं ते वाडीवालं. त्यानं डोळं चोळतच विचारलं मला, कोणी जाग केलं मला, कोणी उठवलं मला, कोणी उठवलं. आता कोणी उठवलं म्हणल्यावर सांगणं आलं ना. हे बेलेवाला म्हणला मीच उठवलं. वाडीच्या माणसानं आपले विचारलं, का उठवलं मला, मुंबईला भिवंडीला जायचं पार आणि तुम्ही एवढ्यात का उठवलं, काय तुमचं काम आहे, कशासाठी मला उठवलं, कशासाठी काय काम आहे उठवलं म्हटल्यानंतर याला सांगणं आलं ना. मग म्हटलं माझं काम असं होतं, किती वाजल्यात सांगा बरं. आता जाग्या माणसाची घड्याळ चेचली होती होय दगडानं. जाग्या माणसाला इतरायचं सोडून ह्याला झोपेतनं उठवून वाडीवाल्यानं ओळखलं. म्हणलं हे नालायक आहे, ह्याला अशा भाषेत नाही कळायचं. आता वाडीवाल्यानं त्यानं विचारलं किती वाजल्या. वाडीवाल्यानं घड्याळ बघितलं तर 1 वाजली होती, दुपारची 1. पण आपल्या भोसली वाडीवाल्यानं बेलावाल्याला 1 वाजलेली तोंडी सांगितलीच नाही. अजून नसलं कळत तर पुढं या. बाई माग सारली वाडीवाल्यानं आणि त्या बेल्यावाल्याच्या कानाखाली खाडपण एक मुस्काडीत मारली आणि मग त्याला सांगितलं 1 वाजली. कळलं का तुला, 1 वाजली, कळलं का तुला. त्यानं गालावच हात लावला आणि म्हणला कळले बाबा, 1 वाजली मला कळलं, 1 वाजली मला कळलं. पुन्हा पुन्हा वाडीवाला विचारायचा, कळलं का नाही तुला, 1 वाजली, कळलं का नाही तुला. कळलं ना. म्हणला पाया पडू का तुझ्या बाबा, वाजली ना, 1 वाजली मला कळलं. आणि मेहरबानी मी म्हणला तुला 12ला नाही विचारलं. अतिरेकीपणा करेल, तोंड सुजवून घेईल. प्रेमानं जगलं, प्रेमानं वागलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तोककणीमध्ये, प्रेमानं बोला, प्रेमानं चाला, प्रेमानं राहा. लोक म्हणले महाराज प्रेमामध्ये जर जगाला जिंकण्याची ताकद आहे तर ते प्रेम संपादन करण्याच्या भूमिकेवर आम्ही आता आलो, तुम्ही सांगताय म्हणून. पण आमची अशी इच्छा आहे, हे निस्सीम निर्व्याज्य हे प्रेम जे आहे ना, हे करायचं कसं एकमेकावर, हे काही तुम्ही दृष्टांताने एखाद्या सांगू शकाल का. महाराज म्हटले मलाही माहीत आहे तुमची बुद्धीची कुवत, काय अक्कल आहे तुम्हाला, तुम्हाला दृष्टांताशिवाय कळणारच नाही. महाराज म्हणले दृष्टांतानं सांगतो तुम्हाला प्रेमाची किंमत काय आहे आणि ते करायचं कसं एकमेकावर. त्यासाठी महाराजांनी दिला दृष्टांत. नाही काष्ठाचा गुमान, नाही काष्ठाचा गुमान, काष्ठाचा गुमान नाही, 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 काष्ठाचा गुमान. गोवे भ्रमरासुमन, गोवी भ्रमरासुमन, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, गोवी भ्रमरासुमन, गोवे भ्रमरासुमन, प्रेम प्रीती
पहिलं चरण उच्चारलं आणि त्याचा दृष्टांत दिला. नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. काष्ठ म्हणजे लाकूड, भ्रमर म्हणजे भुंगा, गुमान म्हणजे फिकीर, गोन म्हणजे अडकणं आणि सुमन म्हणजे कमल पुष्प किंवा कमळ. पहिल्या चरणातले सगळे अवघड शब्द झाले. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. प्राणी जो निवडला दृष्टांत देण्याकरता, सिद्धांत कळण्यासाठी, तो प्राणी निवडला तुकाराम महाराजांनी भुंगा. भुंगा देणाऱ्यांनीच लक्ष भुंग्यावर दिलं, बाकीच्यांनी नाही दिलं. आपल्याला बाकीचे प्राणी आवडतात, भुंग्याकडे कधी बघितलंय का आपण? बायको काय करते, त्याला पोरं किती, कॉलेजला किती, बोंबलत हिंडते की, कधी बघितलंय भुंग्याकडे आपण? बाकीचं लय प्राणी, कोंबडी तर लय आवडीची आपली, सारखीच लंगडी घालते. मोर नाच रे मोरा, मोराचीच गाणी घाल. अंबरातल्या निळ्या घनीची शपथ तुला मयुरा रे मयुरा रे पुलवित ये रे पिसारा मयुरा रे फुलवित ये रे पिसा. मोराची गाणी भरपूर झाली. भुंग्याकडे लक्ष दिलं नाही, पण ज्ञानदादांनी दिलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलं, भागवताचार्यांनी भागवतामध्ये, त्याच्यामध्ये आणखीन शुकदेवांनी, व्यासांनी भागवतामध्ये त्याला जागा दिली. रामायणामध्ये भुंगा आहे, सगळीकडे भुंगा आहे. महाराजांनी भुंग्याच्या जीवनाचा स्थायी भाव इथं व्यक्त केलेला आहे. भुंगा जो असतो, त्या भुंग्याला तोंडाला एक अंकुचीदार नांगी असते. सुताराकडं जसं लाकडाला छिद्र पाडण्याकरता, बेळ पाडण्याकरता गिरमीट असते, तसं भुंग्याला तोंडाला गिरमीटच म्हणा, नांगी म्हणजे. मग काय स्थायी भाव त्याचा? भुंग्याचा स्थायी भाव असा, त्या भुंग्यानं एखादं लाकूड पीठ करण्यासाठी जर निवडलं आणि या लाकडाचं मला पीठ करायचंय, त्यानं मनात आणलं ना, नीट जाणारं पीठच करणार. एकदा भुंग्यानं जाऊन लाकडाला भिडला, तोंड लावलं की मग जर त्याच्या लक्षात आलं पोकळ बांबू नाही गड्या, ही सागवा नाही, आपल्याला काही जमायचं नाही, असं भुंग्याची जात करत नाही. आपल्याला जमणार नाही असं भुंगा कधी म्हणणार? ऐका भुंग्यानो, कोणत्याही कार्यात पुढे टाकलेला पाऊल माघारी घेऊच नये, हे एवढासा भुंगा शिकवतोय आपल्याला. लाकडाचं पीठ करायचं मनात आलं की ते पीठ करणार. रानभेंडी असो, बाबळ असो, जांभळ असो, आंबा असो, लिंब असो, कोणतं का लाकूड असो ना, एकदा जाऊन भिडल्यावर माघारी घेणं त्या जातीला माहित नाही. याचाच अर्थ असा, नाही काष्ठा, काष्ठ म्हणजे लाकूड, काष्ठाचा गुमान, गुमान म्हणजे फिकीर, लाकडाच्या कठीणपणाची फिकीर भुंग्याची जात करत नाही. एवढं कळलं? आणि या भुंग्या, हे बघा, भुंगा तसा फालतू आहे, पण काय माहिती आहे का, फालतूला फालतू समजू नये कधी, आयुष्यात समजू नका फालतूला फालतू. ते कधी कामाला येईल सांगता येत नाही. आणि आता सगळे लोक ती वरची आहेत ना, ते फालतूकडेच फिरायला लागलेत. इतके दिवस फालतूच समजत होती आपल्याला, आता दारोदार. बरं आहे ना तुमचं, आमचं चांगलं आहे बाबा, कुतुबाईच्या आशीर्वादानं चांगलं आहे. तू चौकशा सुद्धा करायला येऊ नको, आमची आई आम्हाला पाठीशी आहे बस. भजण्याच्या मागं तर लय कुटाना आता, मला ते पटाना, काय कोड सुटाना. भजण्याच्या मागं लय पुढारी लागलेत आता. टाळ पकवाज आहे का चांगला? आणि पाहिजे असलं तर सांगा, टाळ घ्या, पकवाज घ्या, आम्ही दगड वाजवू. तुझ्या पैशाचा टाळ नको आम्हाला. आता चौकशा करायला आला? एवढ्या वर्ष काय नांगरटी तोंड खुपासली होती का? काही गरज नाही. गुमानच नाही त्याला, फिकीर नाही करत ती भुंग्याची जात. एवढा एवढासा असला तरी सुद्धा, फालतू असला तरी मोठमोठ्यांच्या कामाला आला तो भुंगा. इतिहास आहे, ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. फालतूला फालतू. एकदा काय झालं, भुंगा आहे ना, उडत उडत झाला तो समुद्रातच पडला, पाण्यात.
आणि भुंग्याची ताकद सगळी पंखामध्ये असते. पाण्यात पडल्यावर पंख झाले ओले. हे एकदाच म्हणतो ओले. काय चॅनलवाले ओले ओले ज्यादा बोले तर ते गाणं बोले. म्हणून ओले पंख झाले ओले. आता पंख ओले झाल्यावरती काय व्हायचं माहिती आहे का, लाट बरोबर पाण्यात जायचं आणि लाट त्याला पुन्हा आणायचे ना अशी कडेला फेकून द्यायचे. पुन्हा माघारी पाणी जाताना पुन्हा भुंगा त्याच्याबरोबर गडगड 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 आत जायचा. मरण्याची वेळ आली त्याची, मरणार आता. किती वेळा बाहेर आत बाहेर आत बाहेर पाण्यातनं लाट बरोबर फेकायचे, लाट पुन्हा माघारी घ्यायची. त्यानं शेवटी काय केलं माहिती आहे का, शेवटचा प्रयत्न म्हणून समुद्राला हात जोडले त्या भुंग्यानं आणि समुद्राला म्हणला, बा समुद्रा तू महान आहेस, मी लहान आहे, पण मला जगवणं तुझ्या हातातला खेळ आहे. एका मोठ्या लाटेवर मला घे, लांब वाळूवर फेकून दे, आणि वाळूवर जर मी पडून गुंतून राहिलो तर पाण्यावर परत येणार नाही, आणि तास 2 तास उन्हात पडलो तर माझे पंख वाळतील आणि मी उडून जाईल. समुद्रा तुझे उपकार होतील, मला जगव. समुद्राला त्याची दया आली भुंग्याची, आणि मग त्या भुंग्याला काय केलं, मोठ्या लाटेवर घेतलं आणि भरकन मोठी लाट गेली, वाळूवरनं पलीकडं त्याला फेकला. पाणी फक्त माघारी आलं. यानं पाय रुतवून ठेवले वाळूत. 2 तासानं गड्याचे पंख खडखडीत आणखी असे कोरडे झाले. त्याच्यात ताकद आली आणि भुंगा आता ओढायला लागला. पण भुंगा शहाणा होता. उपकार ज्यानं केलंय त्याचे आभारच मानले पाहिजे म्हणून भुंगा परत समुद्राच्या जवळ आला आणि गुंग 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 करत समुद्रावर गिरट्या मारल्या आणि समुद्राला म्हणतो, बा समुद्रा आयुष्यभर तुझे उपकार मी विसरणार नाही. माझ्यासारख्याला जीव जगवण्यासाठी तुझा उपकार झालाय ना, माझ्यावर समुद्रात तू उपकार केले, पण मी विसरणार नाही उपकार. वेळ आल्यावर मी सुद्धा तुझं काम करीन, मी सुद्धा तुझ्या उपयोगी पडेन. समुद्रानं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणला, जा जा जा. लगा आपल्या लायकीत राहून बोलावं. समुद्र भुंग्याला म्हणला, अवकात में रहने का, आपल्या लायकीत राहा. अरे तू केवढा मी केवढा, येड्यान म्हणतो तुमचं काम करीन, तुमच्या उपयोगी पडे, जा 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 शहाणा बन, जा जा जा. भुंगा म्हणला, असं बोलू नाही राव, अरे तू फालतू आहे, जा टेन्शन नको देऊ, जा काय माझं काम करणार, मी केवढा आणि तू केवढासा. म्हणलं हे बघा, फालतूला फालतू नाही समजावं, फालतू काम आर जा ना. गेला भुंगा निघून. 1 महिना झाला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेले परशुरामजी त्या ठिकाणी आले आणि परशुरामांना ती भूमी आवडली समुद्राची. लोटे परशुराम चिपळूणच्या साईडला अजूनही ती भूमी तशी आहे. परशुरामांना भूमी आवडली आणि समुद्र पुढं आहे. म्हटलं हे एवढंसं पटांगण आहे ना, एवढं नाही पाहिजे आपल्याला, अजून शेकडो एकराचं पटांगण इथं पाहिजे. परशुरामांना काय अशक्य आहे, काढला धनुष्यातनं बाण आणि लावला तो भात्यातनं बाण काढला, धनुष्याला लावला प्रत्यांच्या, म्हणजे ते दोरी कानापर्यंत ओढली आणि आता बोट काढली की बाण सुटणार. आणि ऑर्डर बाण सोडण्याच्या आधी समुद्राला केली परशुरामांनी. समुद्राला सांगितलं, ए समुद्रा, माझा बाण जितक्या मैल जाईल तितक्या मैल मागं सरायचं, खरेदी खतच माझं, हे मला जागा पाहिजे, मला सोडायची. समुद्राचा नाविलाज झाला. बापरे म्हणला, याच्यातले माझ्यातले सगळे जलातले प्राणी, काही जलचर आहेत ते प्राणी सगळे मरून जाणार, आणि एवढं पटांगण ह्याला तरी काय करायचं, एकटा आहे हे, पण काय चालत नाही, याची ताकद फार मोठी आहे, पृथ्वी निक्षत्रिय केलेला माणूस आहे, मला मागं सरावंच लागेल. समुद्र खूप भ्यालेला होता. हा इथं नसता आला माणूस तर बरं झाला असता विचार समुद्रात चालला. आणि या बिचाऱ्यानं बाण लावला, परशुरामांनी बाण लावला. हे बघ समुद्रा, जितक्या मैल बाण जाईल तितक्या मागं सरायचं, वाळूचं पटांगण मला पाहिजे मोकळं करून. प्रत्यंच्या ती दोरी कानापर्यंत ओढलेली, आता बोट काढायची बाण सुटणार. कुठनं ते भुंगा आला आणि परशुरामांच्या लवणीत चावा कचकीनं त्यानं घेतला. म्हणला काय घडेल ते बघू, पुन्हा घडतील ते, काय होईल ते बघता येईल. कचकीनं ते भुंगा जसा चावला, या बिचाऱ्याचा तावच गेला, हात ढिला पडला, बाण सुटला, पण उगत थोड्या अंतरावर आणि तेवढ्यात राहिले परशुराम, अजून बी तेवढ्यातच, ज्यादा नाही. त्यांनी अतिरेकीपणा केला, जेवढं बाण पडला तेवढ्यातच राहिले आणि ते थोडक्यात बाण पडला. समुद्र म्हणला काय भानगड आहे, 50 मैल बाण जाणारा अर्धा फरलांग बी नाही, हे असं झालंच कसं. तेवढ्यात भुंगा आला, भुंग 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 भुंग. समुद्रा
आपलं काम कसं काय? म्हणले तो काय केलं? अरे मी काय केलं म्हणजे बाण कुणामुळं थोड्यावर पडला. म्हणले तुझा काय संबंध या प्रकरणाशी? म्हणला संबंध असा आहे, ते तावात असतानाच मी बी तावात होतो. ते होतं तावात, तेव्हाच चावलो त्यांच्या लवणीला, त्याच्यामुळं हात ढिला पडला आणि एवढ्यावरच जाऊन पडलं. आपलं काम कसं काय? समुद्र म्हणला शाब्बास, तुला फालतू म्हणला होतो, मी शब्द माघार घेतो आणि इथून पुढं मी फालतूला कधी फालतू म्हणणार नाही. विठाला विठाला किती किती मोठ्या मोठ्या लोकांच्या कामाला भुंग आला. ज्या रामरायांचे आपण एवढे गुण गातोय, श्री रामनवमी आत्ताच झाली, जन्मोत्सव चैत्र शुद्ध नवमीला, त्या रामरायांना एक पत्नी एक वचनी ही सगळी जी आपण डिग्र्या लावतो, राहिले असते काय? भुंगा नसता तर? राम रावण युद्ध चालू होतं. चालू युद्धामध्ये काय घडायला लागलं? वानर सेना राक्षसांबरोबर लढायची. 6 महिने 18 दिवसाचं युद्ध आहे. वानर सेना माकडं त्या राक्षसांना मारायची. पुढं पुढं काय व्हायला लागलं माहिती आहे का? त्या राक्षसांना कळलं लागा, एवढ्या एवढ्या माकडात एवढी ताकद येते कुठनं? राक्षस त्याच्यावर चर्चा करायला लागली, मिटिंगा घ्यायला लागली. राक्षस एवढं एवढं राक्षस झाडं उपटून आणतोय कसं? झाडं म्हणजे काय, मेथीच्या भाजीची पेंडी आहे का? एक मिटिंग चालली होती राक्षसांची, आणि त्या मिटिंगमध्ये राक्षस उठून उभा राहिला आणि बाकीच्यांना सांगायला लागला, अरे आज सकाळचीच गोष्ट, आम्ही 1000 राक्षस एका लाईनीत होतो, एक माकड पळत पळत आलं, त्यानं सगळ्यांकडे असं असं बघितलं, ते माघारी पळत गेलं, जाताना मोकळं गेलं, येताना 25 वडाची झाडं बंडल बांधूनच डोक्यावर घेऊन आलं. माकड एवढं 25 वडाची झाडं उपटून आणले. आला 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 आलं, आम्ही 1000 जण बघतोय त्याच्याकडं, ते बघतोय आमच्याकडं, जवळ आलं, जय श्रीराम म्हणून बंडल आमच्या अंगावर टाकला. 1000 जण होतो, 999 मेली. मी जगलो म्हणून मिटिंगला आलो. मिटिंगात एवढ्याशा माकडांना एवढं बॅकिंग कोणाचं? एवढी ताकद येते कुठून? अशी चर्चा करा, रात्र 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 मिटिंगा राक्षस घ्यायची. राक्षस मिटिंगा, हां, रात्री रात्री मिटिंग घ्यायची, रातभर. कुठलाच संदर्भ माझ्या बोलण्याला आत्ताचा जोडू नका, मला आवडत बी नाही ते. आणि आता राहिलं काय त्याच्यावर बोलायचं सांगा बरं? राजकारणात आता नीतिमत्ता राहिलेली. तुम्ही म्हशीच्या पिलाला काय म्हणता इकडं? होय उपाध्यक्ष, म्हशीचं पिल्लू, रेडा रेडी पारडू करडू, काय रेडा म्हणा समजा, रेडकू आहे का नाही? तर ते आता गमत अशी झाली, कोणचं रेडकू कोणच्या म्हशीला पितंय हे म्हशीलाच कळना. विठाला विठाला फक्त रेडकाचं भलं आहे, कुठं बी जाता येईन, पेते. त्याची डिरीच आटना, कोणची बी मस्त उभाच आहे त्याला पाजायला लगेच. जाऊ द्या, त्या राक्षसांच्या मिटिंग आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा राक्षस आले. हे कायम चालवतो रोजच्या रोज. आणि पुन्हा पुन्हा एक असा आश्चर्याचा भाग घडायला लागला, घटना घडायला लागली आश्चर्याची. मेलेलेच राक्षस पुन्हा जिवंत होऊन दुसऱ्या दिवशी तेच फ्रेश होऊन लढायला यायचे. आणि माकडांना बिचाऱ्यांना माहीत नाही, उठायचं आणि तेच आपला त्याच तिकिटावर तेच खेळ. जय श्रीराम म्हणायचं का, धावा जायचं का, त्यांना मारायचं. एवढं एवढं माकड, डोंगराचं तुकडं 5-5 गुंठे एवढा तुकडा माकड उचलून आणायचं. राक्षस बघत राहाय, याला उचललाच कसा, तवर तर ते फेकायचं आणि हे सुपडा साप होऊन जाय. आणि मेलेलीच पुन्हा यायला लागली. हे माकडांच्या ध्यानात एक दिवस मात्र कळलं बरं का माकडांना. ते राक्षस समोर उभं होते, माकडं आली लढायला. एका माकडानं समोरची राक्षसांची लाईन बघितली आणि त्यातला एक राक्षस त्याला ओळखीचा वाटला. त्यानं कपाळाला आट्या पाडल्या आणि मनातल्या मनात म्हणला, मी ह्याला काल मारला होता, आज पुन्हा आलं कसं? त्यानं दुसऱ्या 2-4 माकडांना लागणार, इकडे हे लाईनीतला आहे का नाही, याला मी काल मारला होता, या आज आलं पुन्हा कसं? बाकीचे म्हणले, तुझ्या पुढंच नाही कुठं, आमच्या पुढं तसाच कुठं नाही, हे तुला दाखवतो, ही लाईन आम्ही काल मारलेली. माकडांनी सगळ्या चेक केलं. मग अरे म्हणलं ही कालचीच आहे ती. मग कालचीच आज मारायची, ह्याच्या आधी किती दिवसापासून हीच येते ती ना, आपण ह्यांनाच मारतोय. आणि अशाने युद्ध संपल का?
राग आला माकडांना, खालीच बसली मांड्या घालून आणि 4-2 माकडांना सांगितलं, हे जा रे ते ज्या ज्या नादाला लागून आपण बायका पोरं सोडून आलोय त्या मुकदमाला बोलवा. जय हनुमान. मुकादम बोलवा. म्हणले मुकादम कुठं आहे? म्हणले ती इकडे नसतो, पक्षी सृष्टीपाशी असतो. गेली 2-4 माकडं. राम लक्ष्मण दादा असे बसलेले आहेत. हनुमंतराय एका उंच झाडावर बसलेले आहेत. झाडाच्या आडव्या रामदर्शनात आडव्या येणाऱ्या फांद्या अशा वाकड्या करून टाकल्या आणि स्पष्टपणे प्रभू रामरायांची मूर्ती डोळ्याला दिसते. आणि डोळ्याला रामांची मूर्ती दिसल्यामुळं हनुमंतरायांना स्फूर्ती यायची. कारण रामाची ज्याला बघितल्यावर येते स्फूर्ती त्या माणसाची असतीच तशी कीर्ती. त्या रामरायांना बघून झाडाच्या शेंड्यावरून हनुमंतराय गोड असं भजन करायचे. हरे राम 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 हरे हरे, 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 हरे राम 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 हरे हरे. हनुमंतरायांच्याकडे भरपूर वेळ होता. खोबरा बर्फी. हनुमंतरायांच्याकडे भरपूर वेळ होता. निवांत भजन. आणि ती 2-4 माकडं आली, झाडाच्या खाली उभं राहिली आणि वर बघितलं. हनुमंतरायांवर रागावली. माकडं शहाणी होती. माकडाने विचार केला ह्याला बोलायला घाबरायचं नाही, कारण आपण ह्याला वर लावलाय, आपण याला वर पाठवलाय. माकडं गेले ना, दादागिरी करूनच माकडं म्हणले, ओ नेते खाली या. नेते म्हणले वरती बरे होते. माकडं म्हणले आमचं जीवन काय असते ते खाली आल्याशिवाय कळणार नाही. नेते या खाली, आम्ही तुम्हाला बटणं दाबून वर पाठवले. नेत्याचा नावेला झाला, आला खाली. माकडं म्हणले चला आमच्या बरोबर. नेता म्हणला कुठं जायचंय? माकडं म्हणली मतदारसंघात चला. गेली घेऊन. जिथं युद्ध होतं सगळीच माकडं मांड्या घालून गटागटानं बसले. हनुमंतरायांना राग आला, ए पंक्तीला आलाय का रे? उठा, युद्ध तुमच्या बापानं करायचं का? उठा उठा उठा, युद्ध करा युद्ध करा. ते म्हणले नेते जरा जवळ या, जवळ या, तुम्हाला दाखवतो गंमत. आलं हे हनुमंतराय. काय म्हणता? ही राक्षस बघितली का? हनुमंतराय म्हणले बघितली. ही काल बी होती आणि आम्ही ह्यांना मारलं होतं, आणि ही मारलं तरी मेल्यावर सुद्धा माघारी आज आली. आणि हे किती दिवसापासून चाललंय हे आम्हाला माहिती. हनुमंतरायांनी कपाळाला आठव, माकडं ती माकडला का तुम्ही? बुद्धीच अपुरी. कोण म्हणतं ही कालची आहेत, एकासारखी 2 असतात. मारा.
कोण म्हणतं कालचे मेलेले काय माघारी येत असत का? माकडांना लय समजून सांगितलं, माकडं उठली, युद्धाला तयार झाली. पण माकडांनी सांगितलं, नेते सगळ्यांची तोंड बघून जा या राक्षसांची, आज बी मारणार यांना, पण उद्याच्या युद्धात जर ही माघारी आली, न सांगता आम्ही माघारी ऋषमुख पर्वत गाठणार, तिकडं जाणार बायका पोरात. एक तर म्हणले तुमच्या नादाला लागून आम्ही आलो इकडं, कोणाची बायको कोणी पळावली आणि कोण लढतंय, देणं न घेणं. उद्या न सांगता जाणार. आम्हाला मारा 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 मारा. गेले हनुमंतराय भजनाला निघून राक्षसांना मारलं त्या वानरांनी. माकडांनी राक्षसांना मारलं. संध्याकाळी धर्मयुद्ध असायचं, दिवस मावळा की युद्ध थांबलं. युद्ध थांबल्यानंतर काय असायचं माहिती आहे का? 18 पद्म वानर सेना रामरायांच्या दर्शनाला जायची आणि सगळ्या जणांचं दर्शन ज्यांचं ज्यांचं होईल ना त्यांच्या जखमा बऱ्या व्हायच्या रामांची कृपादृष्टी पडल्यामुळं. आणि मग सगळ्या माकडांचं दर्शन होण्यात अर्धी रात्र व्हायला लागायची. अर्धी रात्र झाल्यावर माकडं जिकडं तिकडं पळायची. जिकडं झाडं आहेत, फळं असतील, झाडं असतील, पाला वरबाडून खायची. सगळ्या, कोणाला कुचकी फळं, कोणाला नासलेली फळं, कोणाला कच्ची, कोणाला पिकलेली, कोणाला काहीच नव्हतं मिळत. ओ बिचारी दातानं झाडाच्या साली वरबाडून खायची माकडं. बघा जरा इकडं. रामासाठी लढत होती ना. का माकडं म्हणावं त्यांना मला पटत नाही. माकडं का म्हणायचं त्यांना? काम रामाचं करायची, पण झाडपाला तिकडं जिकडं असेल तिकडं जाऊन खायची. थोडक्यात असं, रामरायांचं काम माकडं करायची, पण रामांना पार्टी नाही मागितली. आताची माकडं एक दिवस कोणाच्या प्रचाराला हेंडू द्या की जिबडात, त्याच्या पार्टीचं वाटोळ होस तर पार्टी खाते तिथे. माकडं बरी का नाही? बर, झाडपाला खाऊन झाला का नाही? शिंदे महाराज त्यांची लय गंमत त्या माकडांची राव. झाडपाला खाण्यात अर्धी रात्र उलटू. आता उद्या पुन्हा युद्धाला जायचंय, झोपावं का नाही, आराम करावं का नाही माकडांनी? पण ती माकडं काय करायचं माहितीये का? ज्याच्या कृपेनं आपल्याला झाडपाला का होईना भोजनासाठी मिळलाय, ज्याच्या कृपेनं आपल्याला मिळलंय भोजन, त्याचं करायचं भजन. आणि अर्ध्या रात्री माकडांचं सुरू व्हायचं, हरे राम 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 हरे राम राम राम, 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 हरे राम 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 हरे राम राम राम. माकडं अर्ध्या रात्री भजन करत बसायची. माकडं भजन करायची ना. त्या माकडांच्या भजनाचा एक नियम होता. माकडांच्या भजनाचा एक नियम होता, फक्त भजनेने ऐका, फक्त भजनेने ऐका हे नियम. माकडांच्या भजनाचा एक नियम होता, ज्याला कंटाळा येईल त्यानं गप झोपायचं, बाकीच्यांना म्हणायचं नाही घ्या भैरवी आता. असा माकडांच्या भजनाचा नियम होता. उजडस्तोर भजनं. आणि कटाळलेली मग माकडं अंग टाकून द्यायचे, कोणाच्या पोटावर कोणाचं तोंड, कोणाच्या तोंडावर कोणाचं पाय, कोणाची शेपटी कोणाच्या नाकात गेलेली अशी पिकळून पडायची. पण पहाटेच्या प्रसंगी माकडं जागी व्हायची आणि लगेच पळत जायची, समुद्रात उड्या टाकायची. आंघोळ रोज करायची माकडं. बघा जरा इकडं, माकडं रोज आंघोळ करायची. लय शिकायसारख्या गोष्टी माकडांकडनं राव. आंघोळ केले की टना टना उड्या पुन्हा त्या तीरावर मारायची, पाण्यातनं डायरेक्ट बाहेर. आणि डायरेक्ट बाहेर आल्यानंतर पुन्हा एक कार्यक्रम करायची माकडं. माकडं म्हणायची आपण रामाच्या पार्टीची माणसं आहे, आपलं कपाळ पांढरं ठेवायचं नाही. माकडं रोज गंध लावायची. माकडं
बघताय ना इकडं, कपाळ पांढरं ठेवीत नव्हती माकडं. एकदा लावायचा म्हणजे हे सांगू तुम्हाला, हिंदू धर्माच्या माणसानं घरातून बाहेर पडत असताना रोज कुठला का होईना गंध त्याच्या कपाळाला त्यानं लावावी, मग आपला उमरा ओलांडावा, तर त्याच्या कार्याला यश आहे, अन्यथा त्याला यश मिळत नाही. कुठलाही गंध लावा, कुंकू लावा, भंडारा लावा, बुक्याचा राग असला तर आणखीन कुठला, आणि काय तुला गंध हुडकून माती लाव गाड्या, पण लाव. कपाळाला लावल्याशिवाय तू बाहेर जाऊ नको. गामानं कामानं जाऊ दे की, पुन्हा बी लय लावायचं नाही. काय काय कीर्तनाला येताना कोरून गण लावून येते ती, तुझा राहिलाच कसा. घाम येतोय भसा भसा, आणि तू कोरून गण लावून आला म्हणजे तू दाखवायचा गण लावलाय तो, आता देवाचा नाही. माकडं बरं तिथं आता समुद्राच्या कडेला कुठं अष्टगंधन, कुठला बुकान काय गोपीचंदन काय, पण लय चॅप्टर माकडं राव. कडला टनाटना उड्या मारायची, मग थोडं थोडं पाण्याजवळ जायचं. आणि माकडांना नखं असतात ना मोठी मोठी, कशाला ठेवतात कुणाटो, पण माकडांना असतात नखं मोठी मोठी. आणि ते बोटानं नकानं गाळ वाढायचा, गाळ ह्या बोटानं वाढायचा, पुन्हा ह्या नकाचा गाळ अंगठ्याला पुसायचं, अंगठ्याला पुसायचं आणि एकमेका पुढं बसायची. ह्यानं लावायचा त्याच्या कपाळाला, आणि त्याला लावायचा ह्याच्या कपाळाला. आणि लावून झाल्यावर इकडचं माकड तिकडच्याला विचारायचं, ए माझा गण कसा दिसतोय रे. तिकडचं माकड म्हणायचं, तुझा ना लय भारी. आरसा कुठे. तिकडचं ह्याला म्हणायचं लय भारी, मग इकडचं म्हणायचा तुझा ना, तुझा पण लय भारी. आता बघा तुम्हाला सिद्धांत सांगतो याच्यातनं, दोन्ही माकडं काय म्हणतात, तुझा चांगला दिसतोय चांगला दिसतोय. याच्यात गमक असा आहे, माकडं सुद्धा एकमेकाबद्दल चांगलं बोलायची. कळतंय तुम्हाला, माकडं सुद्धा एकमेकाबद्दल चांगलं बोलायची. आज गावात जर परका माणूस आला आणि एखाद्या माणसाची चौकशी केली की नाही, ज्याला चौकशी केली ते म्हणते, कशाला आला रे त्याच्याकडे, दिलंय छान आहे. मग माकडं बरीला का तुझ्यापेक्षा. एकमेकाबद्दल चांगलं बोलायचं. गंध लावायचा कार्यक्रम झाला, सगळी वानरसेना पुन्हा युद्धाला आली. तर काल मारलेले राक्षस पुन्हा आहेतच हजर. माकडाच्या जातीला जेव्हा ज्यादा राग येतो तेव्हा ते उलट्या उड्या मारतात, उलट्या. सगळ्या उलट्या उड्याचा कार्यक्रम, धिंगाणा, दोराळा, चक्रीवादळ. नेत्यांनी शेंड्यातनं बघितलं झाडाच्या, आणि नेते घाबरले, म्हणले बहुतेक भावकी पिसाळली. मनानं खाली आलं तवर तर 50 माकडांचा तांडा. नेते चला, ओढतच नेलं हनुमंतरायांना. म्हणले बघा, काल आम्हाला शिकवत होता तुम्ही, हे मेलेले कुठं माघारी येतात का. समोर बघा, ऐका नाही, कालचेच राक्षस पुन्हा आले का नाही. काल मारलं होतं यांना आम्ही, हे आज पुन्हा आले कसे. हनुमंतरांनी सगळ्या राक्षसांची तोंड बघितली, माकडांनाच विचारलं, काय भानगड आहे र, तुम्ही मारले सुद्धा ही माघारी कशी काय येत असतील. माकडं म्हणले, राम राम, ह्यासाठी बटणं तुमची दाबली आम्ही. काय होत ह्याच्यावर चौकशी आयोग तुम्ही नेमायचा, आम्हालाच विचारता असं कसं होतंय, तुम्ही बघा त्याच्यावर चौकशी करून. हनुमंतराय म्हणले, ठीक आहे, आपल्या पक्षातल्या जुन्या जाणकार म्हाताऱ्या माणसांना मी जाऊन विचारतो. हनुमंतराय माघारी आलं आणि ते जांबवन म्हाताऱ्याला विचारलं, जय श्रीराम. जांबवन म्हणले, जय श्रीराम, काय तुझं काम. हनुमंतराय म्हणले, मी एवढ्यासाठी आलोय लांब, आपली वानर सेना राक्षसांना मारते रावणाच्या. जांबवन म्हणले, मग काय पंक्तीला आलोय का आपण, ते तर आपलं कामच आहे का. आणि ते गेलं नाही कधी युद्धाला, हे अंदर की बात आहे. म्हातारं युद्धाला एक दिवस बी गेलं नाही, आणि त्यानं खुराक बंद नाही ठेवला. खायचं रामापाशी बसून आणि गप्पा मारून मारून जिरवायचं, पण कधी युद्धाला गेलं नाही. आणि युद्ध करणाऱ्यांना उगाचच डापरायचं. हे मूल आली की नाही, हनुमंतराय, अंगद, हे सगळी सुग्रीव, हायग्रीव सगळे आले ना, ते रामांपाशी बसलेलं, नाश्ता पाणी उरकून गडी. यांनी झाडाचा पाला हाणायचा आणि शेलकी फळं म्हातारं खायचं रामापाशी बसून. आणि ही पोरं आली का नाही, त्यांना पोरांना म्हणायचं, पोरानो कुठवर आलं युद्धाचं, जाऊन बघावं का नाही एखाद दिवशी, कुठवर आलं. आर मला नाही वाटत माझ्याशिवाय होईल, म्हातारं बोलायचं. तुमच्या मनगटातच नेट नाही आणि तुमच्याच्यानं हे जमणार बी नाही, मलाच यावं लागेल. अरे पट्ट्याची ताकद काय सांगू तुम्हाला, आता बी आहेत का नाही असं जांबवन. अरे गुंजाळवाडीतनं ज्वारीचं पोतं उचललं तर भोसलेवाडीत आणत होतो, तुला 2 पायल्याचं जाय ना गिरणीत. आता दळण कशाला कॅशिड काढतो तोडाय जुन्या. गप्पी बसत नाही ती म्हातारी. ते जांबवन म्हातारा म्हणायचं या सगळ्यांना,
मीच येतो, चला आज युद्धाला. आणि रामांपासनं उठायची ऍक्शन करायचं बघ, चला मी येतो, तुमच्या नाही जमणार. आणि येतो म्हणून उठलं का, अर्ध उठलं की हनुमंतराय एका दिवशी यायचे बसवाय, बसा बाबा तुमचं वय झालं, आम्ही आहे ना, तुम्हाला काय गरज आहे का म्हाताऱ्या माणसाला. आणि लगेच बसायचं बरं का, ते त्याला तेवढंच पाहिजे असायचं. 2-4 दिवस गेलं का पुन्हा हीच कॅसेट, तुमच्याच्यानं जमणार नाही, मलाच यावं लागल, उठू द्या उठू द्या मला, उठू द्या. आणि आज काय मला बसवू नका. उठायचं की लगेच अंगद पळत यायचा, बसा आम्ही आहे ना, ते लगेच बसायचं. लय ताकद लय. त्याची गंमत कधी झाली माहिती आहे का, समुद्राच्या पलीकडं सीता माता हे जेव्हा संपाती नावाच्या गिधाडानं सांगितलं तेव्हा सगळ्यांनी गराडा घातला आणि म्हाताऱ्या जांबुवंताला मध्ये घेतला आणि म्हणले, बाबा तुमचा अनुभव दांडगा, ताकद मोठी, खाल्ले पिल्लेली माणसं, अनुभव बी लय मोठा आमच्यापेक्षा. 400 मैल समुद्राच्या पलीकडं उड्डाण करायचं, सीतेला भेटायचं आणि माघारी यायचं. जुनी माणसं तुम्ही, ताकद लय भारी, जाताय काय आता. आणि ती एवढ्या लांब जायचा खेळ अंगलट जसा आला तसं म्हाताऱ्यानं तोंड बारीक केलं आणि सगळ्या पोरांना म्हणला, पोरा हो आता काय पहिली ताकद राहिली का, मग तोंड गप ठेवा ना तुम्ही, तोंड बंद करा, तर पोरं पुढे येतील त्याच्यामुळं. हनुमंतरांनी जांबुवंतांना विचारलं, आपले वानर सेना राक्षसांना मारते पण राक्षस पुन्हा जिवंत होतात, असं का घडतंय. ऐकलं ते म्हाताऱ्याचं पिसळलं हनुमंतराय यांच्यावर. हनुमंतरायांना बरं, राम आणि लक्ष्मण दादा सोडलं तर जांबवंत कोणाला आवाजाव सुद्धा बोलत नव्हतं. हनुमंतराय जसे म्हणले ना, मेलेले राक्षस जिवंत का होते, हनुमंतरायावर त्या ताव काढला त्या जांबुवंत म्हाताऱ्यानं. हनुमंतरायांना म्हणले, मारत्या अक्कल आहे का तुला. म्हणलं नाही, म्हणूनच तुमच्या जवळ आलोय ना, तुम्ही जुनी माणसं. अरे पण येडे तुला कळतं का काय विचारावं, तू कुठल्या पार्टीचा, म्हणले रामाच्या. मी कुठल्या पार्टीचा, रामाच्या. माकडं कुठल्या पार्टीची, रामाच्या. आणि मेलेले राक्षस जिवंत होते ती कुठल्या पार्टीची, हनुमंतराय म्हणले ती विरुद्ध पार्टीची. मग म्हणला, मी ज्या पार्टीचा त्याच पार्टीचा तू बी, आणि राक्षस विरोधी पार्टीची, त्यांच्यात काय कुटाणा चालतोय ते मला विचारायला आला, आहे का अक्कल तुला, तुला काय अक्कल आहे. हनुमंतराय म्हणले, हे बी बरोबर आहे राव तुमचं. मग असं करू का, कसं, मी त्या पार्टीत जाऊ का, नको, येड्या कायमचा वार्डातनं निवडून येणारा हक्काचं सीट तू काय डोक्यात घेतो, हे असलं तिकडं जायचं तिकडे. हनुमंतरायांनी निर्णय घेतला, तिकडे गेल्याशिवाय जमत नाही, काहीच नाही सांगितलंच नाही कुणाला, कोणालाही कल्पना न देता हनुमंतराय विरोधी पार्टीत घुसले आणि याला म्हणायचं बुद्धिमत्ता वरिष्ठम, डेअरिंग म्हणता येसको, डेअरिंग. असं काय पाहिजे डेअरिंग. नुसतं विरोधी पार्टीत नाही घुसलं, विरोधी पार्टीच्या उमेदवाराच्या घरात घुसलं. आईमही रावण, त्याची बायको चंद्रसेनेला डायरेक्ट भेटलं आणि हनुमंतरायांनी सांगितलं, हे बघ डायरेक्ट विचारतो तुला, सांग बरं मला, मेलेले राक्षस जिवंत का होतात. ती म्हणली, मला काय विचारता, म्हणजे तुला माहीत असेल. नाही पण माहीत जरी असलं तर मी सांगीन कशी, माझा नवरा त्याच गटात आहे. आणि जर मेलेली राक्षस जिवंत होत्यात हे जर मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही जर ते उपाय केला तर माझं कपाळ पांढरं होईल ना. हनुमंतराय म्हणले, होऊ दे. ते म्हणले, काय बोलता, मला विधवा करायला आला का. हनुमंतराय म्हणले, ए कूल डाऊन, एवढी तावात येऊ नको. मी काय म्हणतो तुला, मला वेळ नाही, तुला डायरेक्ट सांगतो, तुझा नवरा सुद्धा त्याच्यात आहे, मला माहित आहे, तुझं कपाळ पांढरं झालं तरी हरकत नाही, पण मला उपाय सांग, मेले राक्षस जिवंत का होत्यात. आणि तसंच सांगायची गरज नाही, तुला काय पाहिजे ते माग, तुला काय दिलं घेतल्यावर सांगशील का नाही. दिलं घेतलं म्हणजे हे चालायचं, तेव्हा बी चालायचं. दिलं घेतलं म्हणल्यावर तिच्या डोक्यात प्रकाश पडला. शहाणी होती ती सुलोचना, आणि तिच्या डोक्यात प्रकाश असा पडला आणि तिनं विचार केला चंद्रसेनेनं. हनुमंतराय म्हणतात, बरं हनुमंतराय सामान्य माणूस नाही, भक्तीच्या वाटा त्यांना विचार, सख्य भक्तीचं उदाहरण, हनुमंतरायांच्या चरणाचे दासानुदास 1 नंबरचे. आणि ते म्हणतात, काय दिलं घेतलं, काही पण देऊ शकतात, आपण काय मागावं बरं. तिच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणले, आपला नवरा जो आहे तो रामाच्या वाट गेलेला आहे, रामाच्या वाट गेलेली जात जगतच नाही. आज ना उद्या तर नवरा आपला मरणार, आज जरी कपाळाला कुंकू असलं तरी उद्या नसणार, खात्री नाही त्या कुंकाची. पण असं करूया, आज ना उद्या माझा नवरा मरणार आणि मी जर विधवाच होणार आहे तर अशा नवऱ्याचं कुंकू प्राप्त करूया, असा नवराच या नवऱ्याच्या मोबदल्यात मिळवूया की ज्याच्या नावाचं कुंकूच पुसावं लागणार नाही, असा तिनं विचार केला. तुम्हाला कळला का त्याचा विचार.
पत्र्याचं चेनपाट मोडीत घातल्यावर जर चांदीचा तांब्या कोणी देत असलं तर चेनपाट ठेवा कशाला. सरळतेनं सांगितलं, मी मरण सांगायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. हनुमंतराय म्हणले, एक नाही 10 अटी मला मंजूर. ती म्हणली, ऐका अवघड आहे, बोल. तिने सांगितलं, युद्ध समाप्तीच्या एक रात्री, युद्ध संपल्यानंतर एक रात्र मुक्कामाला रामप्रभूंना माझ्या महालात तुम्ही घेऊन यायचं, तर मी तुम्हाला ते मरण सांगते. हनुमंतराय म्हणले, ठरलं. आणला मालक तुझ्या घरी. आता त्याला माहित नव्हतं एक पत्नीवातातला आहे आपला मालक. सांगून टाकलं हनुमंतरायने, ठरलं, माझा मालक तुझ्या घरी युद्ध समाप्तीच्या रात्री मी घेऊन येणार. पण एक लक्षात ठेव, जर मी रामांना आणलं तर राम सामान्य नाही, असामान्य आहे. परात्पर परब्रह्म आकारण करून आवरणोलाय भक्तवांचित कल्पतरू परमात्मा श्रीराम सकल जीवांचा आराम. त्याला मी तुझ्या घरी आणलं तर त्याचा कुठला अवमान अपमान होऊ देऊ नको. जर झाला तर मी थांबून नाही देणार त्याला. तो जरी थांबतो म्हणला तरी उचलून नेईन त्याला. ती म्हणली, डोंट वरी अबाउट इट. आणा तुम्ही, मी रामांचा अपमान नाही होऊन देऊ नको. झाला तर मी थांबून देणार नाही त्याला. लक्षात ठेव. सांग, कशाने राक्षस जिवंत होता? तिने सांगितलं, पर्वत आहे ना, त्या पर्वताच्या पायथ्याला गुंफा आहे. त्या गुंफेमध्ये अमृताच्या कुंभ आहेत. भुंगे जातात, अमृत तोंडात घेतात आणि मेलेल्या राक्षसांच्या आणून येऊन तोंडात सोडतात, म्हणून राक्षस जिवंत होतात. हनुमंतराय म्हणले, दे त्या गुहेचा पत्ता दे. त्या बिचारीने दिला पत्ता, कडी झाला बेपत्ता. गुहेच्या तोंडालाच फेसोफेस अंग करून उभा राहिला. मोठ्यानं हनुमंतराय ओरडले, जय श्रीराम. बुंग्यांना आला घाम. म्हणले, हे असलं कधी ऐकलं नव्हतं. आणि तोंडात अमृत अजून घेतलं नव्हतं, आणि पटापटा बुंगे बाहेर निघायला लागले जीव वाचवायला. आता जीव वाचतोय हे बाबाच्या तावडीतनं. असले मोठी गदा खांद्यावरची बुंगे, पण असले मोठे मोठे होते बुंगे, त्रेतायुगातले बुंगे. नाही, आता एखाद्या बुंग्याला शंका यायची, एवढा कुठं बुंगा असतो का? अरे बुंग्या, हे आपण कलियुगातलं आहे, हे त्रेतायुगातली गोष्ट चालली आपली. त्रेतायुगात माणसंच होती एवढी, ही एवढी, मग बुंग एवढं असायला काय झालं? एवढे बुंगे समोर आला का गदेच्या तडाक्यानं फटफट 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 फटाफट 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 बुंगे मारले. हनुमंतरायांनी रागानं डोळे लाल झाले. नालायकांनो, राम कामात आडवं यायला लाज नाही वाटत तुम्हाला? एक भुंगा चॅप्टर होता. हनुमंतराय वरच्या भुंग्याला मारत असताना तो दोन्ही पायाच्या मध्ये घुसला आणि सुटला. मधनं घुसून असा जे सुटला ना, पण हनुमंतरायांनी त्याला तिरके नजरेनं बघितलं होतं. म्हणले, जाऊ द्या, पुढचं काम बघू, हे कुठं जातं हे. जाऊन सगळ्यांना मारल्यावर हनुमंतराय गुहेच्या बाजूला आले नो विचार करायला लागले, एक भुंगा गेलाय, बराच वेळ झालं. पंकवाला आता लांब गेला असेल बहुतेक, त्यानं गुंजाळवाडी गाठली असेल. हनुमंतराय म्हणले, आता तिथं वाडीला जाऊन त्याला मारायची गरज काय आपल्याला? शिफ्टीला काय काम आहे का? शिफ्टीला सांगितलं हनुमंतरायांनी, जा बघ बरं ते कुठवर गेलंय. शिफ्टीची मागणं सनाट सुटली. ते गुंजाळवाडीच्या थोडंच पुढं गेलं तर शिफ्टी जाऊन त्याला आडवी उभा राहिली. आणि शिफ्टी त्या बुंग्याला म्हणली, राम राम. शिफ्टी म्हणले, राम राम, पण तुझं काय काम? तू कोण आहे कोण? तू कोण आहे? भुंग्यानं शिफ्टीला विचारलं, तू कोण आहे? शिफ्टी म्हणली, गाढवा, तू मला ओळखलं नाही? ते भुंगा म्हणला, नाही. शिफ्टीने सांगितलं, आय एम द स्पेअर पार्ट ऑफ हनुमानजी. हनुमंतरायांचा स्पेअर पार्ट आहे मी. चल माघारी. न म्हणलं, ती मारतोय बाबा. अरे तुझ्या मनावच नाही बाबा, चल बाबा. शेपटीनं पकडला, रिवर्स टाकला. हनुमंतरायांनी जवळ घेतला, बुंग्याला केसातनं शेपटीच्या काढून घेतला. रागाले लाल झाले होते हनुमंतराय. हनुमंतराय म्हणले, नालायका, बुद्धिमत्ता वरिष्ठ माझं वर्णन आहे आणि मला फसवून चुकवून जातो तू, जगचिल वय. आर बाकीच्यांना गदेनं मारलं, तुला ह्यो असा भुगाच करतो, दाबूनच मारतो ना, असा दाबला. भुंग्याला जसा दाबला ती चॅप्टर होतं. भुंगा मोठ्यानं बोंबलला, अभयदान जीवदान. अभयदान जीवदान म्हणल्यावर हनुमंतरायांनी त्याला फेकून दिला आणि फेकून मातीत पडला ना भुंगा. हनुमंतरायांनी सांगितलं, चल चल, डोळ्यासमोर थांबू नको, ना आलाय का राम कामात आडवा आलास. ये आता तू जीवदान मागितलंयस. जीवनदान आम्ही कोणाला देतो? जो आम्हाला दान मागतो जीवनाचं त्याला. आणि रामाचे भक्त आहे आम्ही. एखाद्यानं जीवदान मागितलं तर त्याची हत्या नाही करत. पण एक लक्षात ठेव, पुन्हा जर राम कामात आडवाला तर नियम मातीत गेला, तुडवूनच मारीन तुला. चल चालता हो, जा, डोळ्यासमोर थांब. भुंगा इतका शहाणा होता, जा म्हणल्यावर तिकडं नाही गेला, मातीत न उठला आणि हनुमंतरायांच्या हातातल्या गदेच्या दांडीवर येऊन बसला.
हनुमंतराय म्हणले तिकडे जा म्हणलं, तोंडा पुढं कशाला येतो पुन्हा पुन्हा. ते म्हणलं जाऊ कुठं, तारायचं की मारायचं तुमच्या हातातला खेळ होता, पण जीवदान मागितल्यानंतर मला तुम्ही या देहाचं दान दिलंय. आता मी जाणार कुठं आणि कशासाठी जाऊ. तुम्ही मला जर हे जीवनच दान म्हणून दिलंय, मी तुमच्याबरोबरच राहणार आणि तुमचं काय असेल ते काम करणार. हनुमंतराय म्हणलेला काय हो, लायकीनं बोलावं माणसानं, तुमच्याबरोबरच राहणार आणि तुमचं काम करणार. येड्या, माझा वेग माहित आहे का तुला? वेग वाऱ्याला सुद्धा ऐकत नाही इतक्या वेगानं मी पळतो. तुझा जीव आहे का तेवढा माझ्याबरोबर पळायचा? ते भुंगा म्हणला तरी सुद्धा माझा जीव लहान असला आणि तुमचा वेग महान असला तरी मी तुमच्या बरोबरीनं येणार. हनुमंतराय म्हणले थोबाड फोडीन तुझं, माझ्या वेगाला टक्कर तू देऊ शकत नाही, माझ्यावर कसा राहशील. भुंगा म्हणला मला काय करायचंय, तुम्ही 120ला गेला काय आणि 140 एक्सलिटर दाबून गाड तुम्ही पळाला काय, मला कुठं पळायचंय. म्हणला मी तुमच्या गदेच्या दांडीवर आयता बसणार, मला काही श्रमच नाही होणार. हनुमंतराय म्हणले डोकं आहे का तुला? डोकं आहे, डोकं आहे म्हणल्यावर डोकं असणाऱ्या माणसाचा वापर केला पाहिजे. हनुमंतराय म्हणले हे इकडे पुढं ये, पुढं जरा. त्यानं टुनकनं उडी मारली आणि खाली पडला आणि त्याने विचारलं, हनुमंतरायांनी विचारलं, ए तुझं गिरमीट कसं आहे? नांगी नांगी चांगली आहे का? ते म्हणलं हां चांगली आहे नांगी. हनुमंतरायांनी विचारलं तुझी ती नांगी जी आहे, नांगी लाकडं पोकरण्याची, तुझी नांगी चंदनाच्या लाकडावर चालेल का रे? चंदनाच्या लाकडावर चालेल का? म्हणलं का. भोंगा रागावला, म्हणला आजकाल तुम्ही मोठे, आमच्या जातीचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? लहान असलो म्हणून काय झालं? फालतू समजायचं ना आपल्याला, कचऱ्यात जमा करता काय? हनुमंतराय म्हणलं का हो 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 लय ताव आता. मग जातीचा अपमान नाही सहन होत आपल्याला, चन्नाच्या लाकडावर माझी नांगी चालेल का म्हणता? म्हणजे आमच्या जातीनं कधीही लाकडाच्या कठीणपणाची फिकीरच केलेली नाही, नाही काष्ठाचा गुमान. तुम्ही बसलाय उग ऐकत गुमान, पण मला आहे त्याचं भान. एखादं म्हणाल रामायणच सांगतोय ना, अभंग येणं घेतलेला ह्याच्या ध्यानात आहे का? इतकं बावळट आहे का मी? पूर्ण अभंगाची ओळच ती आहे, नाही काष्ठाचा गुमान. म्हटलं आम्ही भुंग्याच्या जातीनं लाकडाच्या कठीणपणाची फिकीर कधीच केली नाही आणि चन्नाव चालेल का म्हणून आमचा अपमान करता. हनुमंतराय म्हणले हो हो हो, मग दिलेल्या पत्त्यावर काम करशील का? चंदनाचा पलंग तिथं जाऊन पोकरायचा. म्हणला पत्ता द्या. हनुमंतरायाने दिला पत्ता. हनुमंतरायांच्या पायाला त्यानं डोकं टिकून दर्शन घेतलं. त्या पत्त्यावर जे गेला चंद्रसेनेच्या महालात घुसला, पण तिला नाही दिसला आणि काम करत बसला. 1 रुपयासारखं नाण्याचं छिद्र त्यानं मागच्या बाजूनं खालच्या अंगानं पाडलं, आत घुसला. इमानदारीनं काम केलं त्यानं, फक्त खायला प्यायलाच बाहेर, नाही तर सारखा कामावर. हनुमंतराय इकडं आले, वानरसेनेला सांगितलं आता काळजीच करू नका, राक्षस कसे जिवंत होतात बघू, त्याच्या कारणाचा मी नाश करून आलोय. युद्ध वगैरे सगळं झालं. लंका बिभीषणजींना दिली. राम म्हणतात हनुमंतराय आपल्या इथलं लंकेतलं कार्य उरकलंय, चला आज आपण अयोध्येकडे प्रयाण करूया. हनुमंतराय म्हणतात तसं नाही चालत, नेत्याचा दौरा सचिवाच्या डायरीला, माझी डायरी बघू द्या. राम म्हणले बघ. हनुमंतरायांनी बघितलं आणि हनुमंतराय म्हणतात आज माझ्या डायरीला तुमचा याच ठिकाणी मुक्काम आहे. आणि राम म्हणले इथं राहायचंच कशाला आता? नाही म्हणले मुक्काम ठरवलेला. कुठं मुक्काम आहे रे? हनुमंतरायांनी सांगितलं चंद्रसेना नावाची राक्षसाची पत्नी आहे, तिच्या महालात तुमचा मुक्काम. राम घाबरले. हनुमंता हळू बोल, एक पत्नी एक वचनी एक बानी, मी दुसऱ्या बाईच्या घरी मुक्कामाला मला नेतो? येड्या, ही जर कुणी क्लिप केली भल्या भल्याची वाट लागली. हळू बोल. हनुमंतराय म्हणला कर नाही तर डर कशाला, चला चंद्रसेनेच्या येड्या, ते दुसऱ्याची बायको, तिच्या घरी माझा एक पत्नी एक वचनी, मी माहित नाही तुला? हनुमंतराय म्हणले निवडणुकीत ते आम्हीच म्हणतो लोकांना, आम्ही कार्यकर्ते तुम्ही नेते, चला 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 चला. राम म्हणले अजिबात नाही जमणार,
हनुमंतराय म्हणले जमवावं लागेल, चला 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 चला. धरलं दंडाला आणि ओढत ओढत हनुमंतरायांनी चालव. हे कोणाला ऐकायला बरं नाही वाटणार. हनुमंतराय कुठं दंडाला धरून रेटत नेतेल का ओढत नेतेल का. ओवी घ्या मग त्याला. भक्त भगवंतावर अधिकार गाजवू शकतो. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्त भगवंतावर अधिकार. धरलं दंडाला ओढत चालवलं. तुम्हाला काय माहित आहे, मी तिला होय म्हणलेलो आहे. दारात नेऊन उभा केलं. ती बिचारी सगळी साज शृंगार करून उभाच होते. गंध अक्षदया नारळ फुलं वगैरे सगळं पाण्याचा कलश वगैरे तिनं आणलेला. आणि ती पळत आल्या. रामांना बघितलं का. हनुमंतरायांनी रामांचा हात सोडला. दाराच्या बाहेर राम आहेत. आता ती आली तशी पाण्याचा तांब्या रामांच्या पायावर वाहिला. रामांच्या पायावरती पाणी ओतत होती. रामांनी गच्च डोळे झाकून घेतले आणि मनातल्या मनात म्हणले, हे वागणं बरं नव्हं, पण या हनुमंतरावमुळं हे चाललंय. आणि तिनं पूजा केली, ताट उचललं, घरातही गेले तरी राम दारातच, डोळे तसेच मिटलेले. हनुमंतराने खांद्याला हात लावला. ओ उडा. राम दचकले. काय रे हनुमंता, पाय धुवायचा एक कार्यक्रम झालाय, आता घरात जा, आज जा, घरात जा. हनुमंतराव म्हणले, राम म्हणले, हनुमंता दारात सुद्धा येणार नव्हतो, तिनं पाय धुतले, हाच गुन्हा झाला. बस एवढ्यावर माघार घेऊ, आपण माघारी जाऊया. हिचा उमरा नाही मी ओलांडणार, मी नाही उमऱ्या ओलांडणार. राम म्हणले, जावं लागतंय तुम्हाला, मी तिला वचन दिलंय. वचन म्हणल्यावर तर राम एवढे रागावले. लाज कशी वाटली नाही तुला, आपला मालक एक पत्नी व्रतातला माहीत असून तिला वचन देताना लाज नाही वाटली. हनुमंतराव म्हणले, शांत बोला जरा, लाज नाही वाटली ना. आमच्या लाजा काढ. तुम्ही नेते, आम्ही कार्यकर्ते, तुम्हाला निवडून आणण्यासाठी या जनतेला आम्ही काय काय होय म्हणतो ते आम्हाला माहीत. हबडे राम म्हणतात, नाही जाणार, मला माहित आहे म्हणलं तुम्ही गुन्हा नाही जाणार. बोलता बोलता रामरायांच्या पाठीला हनुमंतरायांनी उजव्या खांद्याचा धनका जे मारला ना, त्या बिचाऱ्याचा पायच उमऱ्याला नाही लागला. नॉनस्टॉप आत गेलं. ते आत गेले, दणकेनं आल्यामुळं धड पाडलं. ती म्हणली, बाय तुम्ही बी धड पडता, बेल काढताय का. राम म्हणले, नाही नाही, पंचामध्ये पाय अडकला, कशाला सांगताय दणकेत आलो म्हणून. आणि मग तिनं म्हणले, प्रभू तुम्ही इथं येण्याकरता मी माझं कपाळ पांढरं करून घेतलं, एवढा मोठा मी त्याग केलाय प्रभू. या सुंदर अशा चंदनाच्या पलंगावर बसा. तिला माहीतच नाही मागच्या महिन्यात गिरमीट लागलंय त्याला. आणि पलंगावर बसा म्हटलं की राम, बाहेर हनुमंतराय उभं राहिले होते ना. हनुमंतरायने तिला राम आत गेल्यावर सांगितलं, मी दारात आहे बरं का. ती म्हणली, उद्या या, आता काय गरज नाही तुम्ही थांबायचे. मी थांबणार, माझ्या मालकाचा अपमान झाल्यावर त्याला घेऊन जाणार आहे. ती म्हणली, नाही अपमान, तुला काय करायचं, मी दारात आहे ना तुझ्या. आणि ती जशी म्हणली ना, बसा या सुंदर चंदनाच्या पलंगावर बसा. चंदनाच्या पलंगावर बसा म्हणलं की राम अंगणात उभं राहिलेल्या हनुमंतरायाच्याकडे बघायचे बारीक तोंड करून. हनुमंता, ती म्हणती बसा, असा ह्यो प्रसंग कसा. हनुमंतराय म्हणायचे, खुशाल, बजा बजा बजा. ते म्हणले, हे चाललंय काय तुमचं. ते म्हणलं, नाही तुला कळायचं. बसा ना बसा प्रभू, या सुंदर अशा चंदनाच्या पलंगावर बसा. पुन्हा बारीक तोंड करून हनुमंतराय दारातनं बाहेर मारुतीकडे बघितलं का. हनुमंतराय म्हणायचे, बजा खुशाल बजा, मागच्या महिन्यात आपला पंटर तिथंच कामाला ठेवलेला आहे, काळजी करू नका, बजा. शेवटी रामांनी विचार केला, भगवंतावर भक्त भार टाकतातच की, आणि भगवंताने कधी भक्तावर टाकूच नाही का. आता माझा सगळा भार त्या हनुमंतावर, काही का घडेना, चला बघू पुढचं पुढं. राम वळले, मागं सरले आणि पलंगावर बसायला गेले. बसताना मग हात टेकतो आपण अगोदर, हाताची अगोदर, त्यानंतर बोटं टेकतात. हात टेकायच्या अगोदर बोटं टेकतात. पिळदार शरीर यष्टी रामरायांची. बोटं टेकली फक्त, बोटाचा सुद्धा भार सहन नाही झाला. कडकडाट आवाज झाला त्या पलंगाचा. पलंग मोडून पडला. इमानदारीनं काम त्या भुंग्यानं केलेलं. लाकडाचा भुसा एवढा आणि पिठाचा ढिगारा इतका. लाकडाचं पीठ करून टाकलेलं आणि त्या पिठातनं भुंगा फडफड फडफड करून बाहेर आला आणि बाहेर निघाला तसं त्याला आपला मालक दिसला, हनुमंतराय. मालक दिसला की भुंगा म्हणला, हाय. हनुमंतराय म्हणले, काय.
म्हणला मालक आपलं काम कसं काय? हनुमंतराय म्हणले शाब्बास बहादरा पठ्या, जगाचा बाप तू कलंक लागण्यापासून वाचवला, एवढा महान आहेस तू, फक्त दिसायला लहान आहेस. आणि पलंग मोडल्यावर राम भेदरले होते. काय झालं काय झालं? तेवढ्यात हनुमंतराय म्हणले अय निघा, या 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 बाहेर या, बाहेर 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 या, बाहेर बाहेर. हनुमंतराय म्हणले बाहेर या, चला आपल्याला थांबायचं नाही, इथं थांबायचं नाही, चला 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 चला. राम म्हणले येड्या आणू नाही, इथं आणलंय, अजून च्या तरी पिलोय का इथला? हनुमंतराय म्हणले जाताना आळे फाटा, तिथं चहा पिऊ, आता थांबायचं नाही, चला. रामांना हनुमंतरांनी ओढून चालवलं. ती बिचारी मागं आली, पाया पडली, पायाला मिठी मारली. रामांना म्हणते मी जर तुमची भक्त आहे, तुम्ही जर माझे भगवंत आहे, तर भक्ताचा त्याग न कळण्या इतका देव वेडा असतो का? भक्ताचा त्याग कळत नाही त्याला देव कसा म्हणावा? तुम्ही माझी इच्छा पूर्ण करून का जात नाही? तुम्ही इथं मुक्कामाला थांबलं पाहिजे. मी विधवा झाले, तुमच्यासाठी कपाळ पांढरं करून घेतलंय. राम म्हणले पाय सोड, सड 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 सड. मला अक्कल शिकवायला लागली का? तुझा उंबरा सुद्धा ओलांडला नसता, मारुतीची कृपा समज. त्यानं केलेलं नाटकच मला कळून दिलं नाही, स्क्रिप्ट मला अगोदर मिळले नव्हती, तुझा उंबरा तरी ओलांडला शहाणे. ती म्हटली पण माझ्या त्यागाचं काय? येडे तुला सांग का, हे असलं कुठं बी मुकामन काय 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 करणं आहे ना, ते ह्या पंचवार्षिकलाच ठरलेलं नाही, त्याला पुढची पंचवार्षिक आहे कृष्ण अवताराची. तुला तुझ्या त्यागाचे जाणीव माझ्या यादीला नोंद करून ठेवतो. पुढच्या जन्मात तुला बाहेरची सुद्धा नाही, घरातली करून ठेवतो. मी आहे राम, तर त्या नंतरच्या अवतारामध्ये मी बनणार आहे कृष्ण भगवान, आणि तुला बनवून ठेवतो चंद्रसेने, तुला पुढच्या जन्मात बनवतो सत्यभामा. विठ्ठल विठ्ठल. आपला मुद्दा असा आहे की काष्ठ म्हणजे लाकूड, त्या लाकडाच्या फिकीर म्हणजे कठीणपणाची फिकीर बुंग्याची जात करत नाही, पूर्वंपार चालत आलेला, त्याच्या रक्तात मुरलेला स्थायी भाव. पण तुकाराम महाराजांना सिद्धांत काय सांगायचा आहे? महाराज म्हणतात कसल्याही लाकडाचं पीठ करणारी बुंग्याची जात, कधी जर त्याच्यावर असा प्रसंग आला, जर तो अडकला, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा गुमान, गोवी भ्रमरा. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. हाच भुंगा, लाकडाचं पीठ करण्याची जी ताकद त्याच्या नांगीत आहे, हा भुंगा तुकाराम महाराज म्हणतात जर कधी कमळामध्ये अडकला, हे अभंगातलं कमळ आहे, अष्टदळ कमळ आहे आणि सूर्यविकासिनी आहे. सूर्यविकासिनी म्हणजे सूर्य उमलल्यावर पाकळ्या उमलतात आणि सूर्य मावळल्यावर पाकळ्या त्याच्या मिटून जातात. आणि ते 8 पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या जिथून सुरुवात होतात ना, तिथं केसर पुंकेसर असा आतल्या बाजूला भाग असतो आणि तिथं मध निर्माण होतो, स्रवला जातो. मध सारखा तिथं कमळामध्ये त्या निर्माण होत असतो मध. आणि तो मध आवडतो भुंग्यांना. अनेक भुंगे जिथं मध असेल तिथपर्यंत जातात बाबा, लय लांब लांब जातात भुंगे. आवडीचं खाद्य लय लांब लांब म्हण हायवेला पार. त्यांचा हरिपाठच तसला भुंग्यांचा. मधुबन खुशबू देता है. लांब भुंग जात्यात, बायका पोरांचा विचार नाही त्या भुंग्यांना. एक भुंगा गेला, तलाव होता आणि त्याच्यात शेकडो कमळं उमललेली. 4 वाजल्या संध्याकाळच्या.
दिवस मावळ्यावर पाकळ्या मिटतात. भुंगा 4 वाजता अलगद उतरला. मधुकुंज बसला भुंगा मध खात, त्याच्या आवडीचं खाणं. मी म्हणतो खा गाड्या, पण दार बंद व्हायच्या आत घरी जा, मिटणार आहे कमळ. 4ला खायला लागलेलं 5 वाजल्या, 5:30 वाजल्या, 6 वाजल्या. 6च्या दरम्यान सूर्य मावळला आणि पाकळ्या मिटून गेल्या. पण तरी हे खातंय. खायला नादावलेल्या भुंग्यांना टाइम कळत नाही. शहाणे भुंगे ते जे टायमावर खायला येतात. साडेआठच्या नंतर 8:45च्या दरम्यान पाकळ्या मिटल्या, भुंगा अडकला. तरी खातय. रात्रीच्या 11 वाजले. 11 पर्यंत त्या भुंग्यानं मध हाणला, ते खाल्लं. आणि 11 वाजता जरा मग ना रिलॅक्स झाला तो. आणि इकडं तिकडं बघितलं तर पाकळ्या मिटल्यात. अरे बापरे, हे तर दार बंद झाली, आता घरी कसं जायचं? मग सांगा बरं, त्याला घरी जर जायचं असेल तर लाकडाचं, सागवानाच्या, बाबळीच्या, आंब्याच्या, लिंबाच्या झाडाच्या लाकडाचं पीठ करणारी नांगी आता त्या भुंग्याबरोबर नाही का? घरी विसरून आलंय का काय? आहे का नाही नांगी त्याच्याबरोबर? आणि ताकद काय? सागवानाच्या लाकडाचं पीठ करता येते. आणि कमळाची पाकळी त्याच्या पुढं काय? त्याला जर राग आला ना, कमळाची पाकळी फाडायची. आतनं फक्त त्यानं उडी मारायची, नांगी अशी खुपसायची एका पाकळीत. आणि अंग डिलं सोडून नुसतं खाली खाली रेटत यायचं. टरा 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 पाकळी फाटल आणि गडी घर गाठल. आणखी आतल्या आत एका नांगीला रुपया एवढं छिद्र पाडायचं म्हणलं तर गर्रकीनं नांगी फिरवली का भरकीनं ते रुपया एवढं छिद्र पडल, गडी बी बाहेर पडल. आणि लईच राग आला, 8ही पाकळ्यांचे 3 ते 4 मिनिटात राई एवढे तांदळा एवढे तुकडे तुकडे करून इकडं तिकडं फेकल ना. त्याला ताकद आहे नांगीत त्याच्या. पण तो काय विचार करतो भुंगा, माझं निर्व्याज्य प्रेम मी पहिल्यापासून या कमळावर केलंय. या कमळाच्या पाकळ्या मी फाडू शकतो पण जोडू शकत नाही. या कमळाची चिरफाड करणं, अरे मी प्रेम केलंय इथं, याचं वाटोळं कसं करू? भले उद्या सूर्य नाही उगवणार का? उद्या सूर्य उगवेल, मग पाकळे उमलतील, मग मी घरी जाईल. तिथं झोपायचं तर इथं झोपू. आणि त्या भुंग्यानं विचार केला, भरल्या पोटानं झोपलं तिथंच. पण 11 वाजून गेल्या तरी भुंग्याच्या घरी भुंगा पोचला नव्हता. म्हणून भुंग्याच्या घरी कालवा. भुंग्याची बायको, भुंग्याची बायको भुंगीन. आणि ती भुंग्याची 2 पोरं भुंग 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 करायची. ना आईला म्हणायचं, आई ग दादा कुठे आहेत, आई ग दादा कुठे आहे, आई ग दादा कुठे आहे. ते बोलले किती वाजल्यावर पोरा? पोरं म्हणले 11 वाजल्या. पोरांना म्हणले तुम्ही जेवलाय कार्ट्यानो, झोपा आता. 11 वाजले तरी तुमचा दाद्या घरी नाही आला. मी वळखला तो कुठं अडकलाय. आणि शहाण्या बायकोला कळतं, म्हणजे शहाणी तिलाच म्हणा किती वाजता नवरा कुठं आहे ते घरातनं सांगल. तिला शहाणी म्हणायची. आता पहिला काळ राहिला नाही. पहिलं चलत होतं 40 वर्षापूर्वी. आपण घरी गेलं का म्हणलं नाही, वहिनी आहेत का पाहुणं घरी? वहिनी नाही. कुठे गेले? कुण्यांच्या. कधी येतील? माहीत नाही. हे 40 वर्षापूर्वी ठीक होतं, आता बरं नाही. आता तुम्ही ध्यानच ठेवा, कुठं जातंय, कधी माघारी येतंय, काळ बदललेला आहे. त्या भुंगीने पोरांना झोपवलं, डायरेक्ट तळं गाठलं. तिला माहित आहे ते कुठं असेल तसं. त्या आता तळावर त्या काय त्या कमळाच्या तलावावर शेकडो कमळं मिटलेली आहेत. तिचं डोळे म्हणजे काय झेरॉक्स आहे का आतलं दिसायला? ते कुठल्या कमळात आपलं कुंकू अडकलंय तिला कसं कळेल? ती काय करते माहिती आहे का? प्रत्येक मिटलेल्या कमळाला गोल 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 वेडे घालत जाते. आणि वेडे घालता घालता ज्या मिटलेल्या कमळातून गुंजारव ऐकायला येतो, गुंग 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 असा गुंजारव. खाल्लेला गडी हातला आणि गुंजारव करत असतो. तिथं ती नेमका स्टॉप घेते म्हणते, याच्यात माझ्या पोरांचा बाप
माझं कुंकू माझा पती परमेश्वर याच्यात अडकलेला आहे. मग आता त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा, पण त्यासाठी अगोदर बसलं पाहिजे एका जागेला. मग ते मिटलेल्या कमळावतीनं बसावं का नाही. पण किती नजाकत आहे, किती बारकाव आहे बघा. ती बुंगीन त्या मिटलेल्या कमळावर सुद्धा बसत नाही, कारण ती बारकाईनं विचार करते, मी जर या मिटलेल्या कमळावर बसले तर माझ्या 6 पायांची 6 छिद्र या पाकळीला पडतील. इसको बोलते नजाकत. आता बुंगिनीचं पायाचं बोळ किती पडणार आहे त्या पाकळीला. बुंग्याच्या पायाचं म्हणजे पाय किती मोठा असतो, JCBच्या दात्र्यावनी एवढंच सोयीच्या टोकासारखंच आहे. पण ती म्हणते नाही, हे कमळाला छिद्र पडतील. अहो डेरिंग बघा त्या बाईचं, त्या बुंगिनीचं. जेवी जळा आत पद्मपत्र, कमळाचं झाड वगैरे पान वगैरे पान आहे ना, ते झाड सगळं पाण्यात आहे. दांडी आली त्याला फुल वर आलंय, पण पान जे आहे ना त्या पानावर पाणी ठरत नाही. जसं आळूच्या पानावर टाकलेलं पाणी ठरत नाही, त्या कमळाच्या पानावर ती बसते. अर्धी रात्र झाली तरी सुद्धा काय झालं, वाऱ्याच्या लहरी चालू असतात. पान असं हेलकावं खातं, पण आपल्या नवऱ्यासाठी बिचारी जीवावर उदार होते, त्या हलणाऱ्या पानावर बसते. ले खरंच महिलांचं जीवन बारकाव्यानं बघितलं ना, आपल्या पतीसाठी काय काय करायला तयार होतात. ह्याला नसते त्याची जाणीव. ह्याचं डोकं दुखायला लागल्यावर अर्धी वाडी उठविल, पण कोणाच्या घरी विक्ष डबी आहे त्याच्या घरनंच येऊन आणून ह्याच्या डोक्याला चोळील. एवढं महिला प्रेम करतात आपल्या नवऱ्यांवर. पण नवरे हिचं ऑपरेशन असलं तरी हे बेल्याच्या बाजारात बोंबलत हिंडताना दिसलं. का तुझी बायकोचं ऑपरेशन होतं ना. म्हणला हां. मग तू इकडं कुठं. म्हणला झालं असेल, ती लई घट आहे, आमची बायको भेटच नाही. मग तुझं डोकं दुखायला लागले. अर्धी वाडी जागी करून वेगची डबी आणस तर तिनं पाटा डोक्यात घालायला चालला असता की तुझ्या. बावळ्या, ऑपरेशन असून थांबत नाही तो. दोन्ही बाजूचं प्रेम समान असावं हा माझा मुद्दा आहे. ती बुंगीन पानावर बसली आणि कमळाला तिनं हात जोडले. बा कमळा, माझं कुंकू माझं पती परमेश्वर तुझ्यात अडकलेलं आहे. कमळा, मला माहीत आहे सूर्य उगवल्यावर तू उमलशील, माझा नवरा बाहेर पडेल, पण आता मला विरहात रात्र काढायला का लावतो. माझ्या मुलांना सुद्धा बापाची गरज आहे. बा कमळा, मी पतिव्रता पत्नी, बुंग्याची पत्नी, हात जोडते, पाया पडते, पदर पसरते, भीक मागते तुला. आत्ताच थोड्या पाकळ्या उमलव. आत्ता थोडा वेळ पाकळ्या उमलव. मी माझ्या नवऱ्याला बाहेर यायला सांगते, आम्ही निघून जाऊ. पुन्हा पाकळ्या मिटवून घे. उद्या सूर्य उगवल्यावरच उमलला तरी चालेल, पण आत्ता माझा नवरा लगेच मला परत. थोड्या उमलव, काय बिघडतंय काय. त्या कमळानं ते ऐकलं, कमळानं दादागिरी काय केली तिला. चल जा, मी नाही सूर्य उगवल्याशिवाय पाकळ्या माझ्या उमलवणार. मी नाही तुझ्या नवऱ्याला सोडणार. तुला जर तुझा नवरा लवकरच पाहिजे असला तर मला भीक मागत बसू नको, याचना करू नको. पूर्व दिशेला तोंड कर आणि सूर्याची प्रार्थना रात्रभर कर आणि सूर्याला म्हणावं आजच्या दिवस लवकर उगव. कुठं पोचवलं ते कमळानं बघा. मग मी म्हणतो तिला राग आला पाहिजे, तिचं डोकं जरा चक्रवलं पाहिजे. तिनं रागाच्या भरात काय केलं पाहिजे. तुला विनवणी केलेली कळत नाही ना, भीक मागते, याचना करते, कळत नाही ना गोडीत बोललेलं. चल, निसर्गता भुंग्याला जशी नांगी असते तशी त्या मादीला सुद्धा असते, नराला असते तशी मादीला असते. त्या मादीनं काय केलं पाहिजे. आपला नवरा नाही कमळ फाडत ना, बाहेरनं तुकडे 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 पाकळ्याचे करावे, आपल्या नवऱ्याला घ्यायचं आणि घरी सुटायचं. पण तुकाराम महाराज म्हणतात, तिच्या नांगीत सुद्धा तशी ताकद असून सुद्धा ती विचार काय करते, बापरे या कमळाची चिरफाड करेन, कमळाचं वाटोळं करीन माझा नवरा, माझं कुंकू मी माझ्या पदरात पाडेन, मी माझ्या नवऱ्याला मिळवू शकते, पण कमळाचा विध्वंस करावा लागतोय. आणि ते बुंगीन म्हणते, माझं सुद्धा निर्व्याज्य निस्सीम प्रेम या मी कमळावर आयुष्यभर करत आले आणि याचा आता विध्वंस कसा करू. निर्व्याज्य प्रेम ज्याच्यावर कराल
त्याचं वाटोळं करण्याची, विध्वंस करण्याची प्रवृत्ती निर्व्याज्य प्रेम कधीही मनात निर्माण होऊ देत नाही. ही निर्व्याज्य प्रेमाची ताकद आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तिनंही तीच कमळाची चिरफाड केली नाही, सरळ तिनं वळण मारलं, पूर्व दिशेला तोंड केलं, रात्रभर उजाडेपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत ती सूर्यनारायणाची प्रार्थनाच करत राहिली, पण कमळाला धक्का लावला नाही. याचं कारण काय? अभंग दुसरं. प्रेम प्रीतीचे बांधले, 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 प्रेम प्रीतीचे बांधले. तेन सुटे काही केले, तेन सुटे काही केले, केले प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. काही केले, तेन सुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. आज पहिल्यांदा ऐकले गड्या चाल, कबूल करतो मी, पहिल्यांदा ऐकली ही चाल मी आज. छान. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, याचं कारण काय? प्रेम प्रीतीचे बांधले. एकदा का प्रेमाचा धागा बांधला गेला की तो तोडायचा प्रयत्न केला तरी तुटला सुटला जात नाही. त्या अशा प्रेमाची गरज आहे तुम्हाला प्रपंचात. अजून देवाचं नाव काढलंय का? महाराज काय म्हणले सुरुवातीला? विसरला का तुम्ही? घरात नालायक आहे ते देवळात नको. ही घरात शहाणी करायची आधी. असं प्रेम एकमेकावर करा. लोक म्हणले कळलं बरं का आम्हाला. आणखी काय उदाहरण तुमच्याकडे आहे का? महाराज म्हणले अरे आता उदाहरणाला काय तोटा, पण 9:15 वर गेला काटा, पुन्हा कधीतरी भेटा. खोबरा बर्फी. लोक म्हणले लय बी भाव खाऊ नका तुम्ही, नुसतं कानावरनं तर जाऊ द्या आमच्या. लोक तुकाराम महाराज म्हणले मग कानावरनं घ्या. मग आणखी उदाहरण दृष्टांताचं द्यायचं. तिसरं चरण महाराजांनी पदरी घाली पिळा, 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 निर्मळासाठी बाळा, बाप निर्मळासाठी बाळा, प्रेम प्रीतीचे बाळा,